नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आषाढी एकादशी स्पेशल दिवस होता. आज मुलांच्या स्कूलमध्ये पण कार्यक्रम होता. सकाळी उठल्या पहिला मी दारापुढं रांगोळी काढून घेतली, तुळशीपुढे येते. त्यानंतर मी देवापुढे रांगोळी काढून देवपूजा वगैरे करून घेतली. चहा वगैरे करून घेतला. आज मी चहाच पिणार होते, गरम पाणी नव्हते पिणार. यांच्यासाठी मात्र पलीकडे गरम पाणी पिण्यासाठी करणार होते. आजचा खरंच खूप छान असा दिवस होता. प्रसन्न वाटत होता आज. घरात आज उपवासासाठी मी साबुदाणा, भगर, बटाट्याची आमटी आणि लाडू बनवणार होते. मस्तपैकी असा चहा मी बनवून घेतला. या चहा प्यायला. यांच्यासाठी गरम पाणी बनवत आहे. त्यांना लगेच गरम पाणी बनवून दिले. मी थोडा व्हिडिओ स्पीड केला आहे, जास्त मोठा नाही होऊ दिला व्हिडिओ मी. शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी मी पहिला शेंगदाणे मंदाचेवर भाजून घेत आहे, लालसर छान असे. त्यानंतर मी हिरवी मिरची वाटून घेत आहे, जी की मला साबुदाण्यासाठी लागणार आहे. सकाळी नाश्त्यासाठी मी साबुदाणा बनवला होता. मी गॅसवरती मी कुकरमध्ये बटाटा उकडवण्यासाठी ठेवला आहे, जे की आपल्याला साबुदाणा वडे बनवताना लागणार आहे. वडे बनवण्यासाठी हा बटाटा मी चिरत आहे. तो आता सकाळी नाश्त्याच्या खिचडीसाठी बनवणार आहे, त्याच्यासाठी लागणार आहे. आज बटाट्याचा वापर खूप होत आहे. हा मी मुलींना टिफिनसाठी आणि घरी नाश्त्यासाठी बनवला होता. या दोघांचं बघा काय चाललंय. सकाळी व्यायाम चालू होता या दोघांचा. असं काही मेकअप करून दिला मी मुलींना. त्यांची स्कूलमधून प्रभात फेरी आमच्या दारावरून जात होती. मग ती पाहण्यासाठी यांनी मला आवाज दिला. मग आम्ही सगळेजण बघत होतो. खूप छान मुली नटून आल्या होत्या आज. खूप छान दिसत होते सर्वजण. हे बघा आमचं छोटंसं गार्डन. कसं वाटलं तुम्हाला? आणि हो, हे शेंगदाण्याचे लाडू रक्तवाढीसाठी खूप चांगले असतात, चविष्ट पण असतात, गोड. आणि हे आपण जर रक्त कमी असेल तर महिनाभर आपण कंटिन्यू जर खाल्लो तर आपले रक्त बऱ्यापैकी वाढते. रक्तवाढीसाठी खरंच खूप छान आहेत. माझ्या मुलांच्या शाळेतही आज आषाढी एकादशी विशेष कार्यक्रम झाला. लहान वारकऱ्यांच्या वेशात मुलांना विठ्ठल भक्तीचा सुंदर संदेश दिला जातो आज. आणि आषाढी एकादशीचं महत्त्व म्हणजे सर्वांना माहीतच असेल. आषाढी एकादशी हा भगवान श्री विठ्ठलाचा अतिशय पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, तुळशीपूजन आणि नामस्मरण आणि विठ्ठल भक्ती केल्याने मन प्रसन्न होते, सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्याला. जीवनात आपल्या सुख, शांती व समाधान लाभते. असे दिवस मला खूप आवडतात. आणि बघा मी एक लाडू वळून घेत आहे. पहिला लाडू मी देवासाठी नैवेद्यासाठी काढून ठेवला, जेणेकरून तो आपण खायच्या आधी पहिला लाडू मी देवांसाठीच काढते. का तर मुलं दम काढत नाहीत, त्यांना लगेच केलं की पाहिजे असतं, म्हणून पहिला देवाच्या नैवेद्यासाठी काढून ठेवला. आता मी किती छान दिसत आहेत बघा लाडू. हे तुम्ही डब्यामध्ये ठेवून 15 दिवस पण खाऊ शकतात. जास्त दिवस नाही बनवून ठेवायचे. आणि बघा मुलं तोपर्यंत स्कूलमधून आले होते. मी इथे शाबू वडे तळण्यासाठी घेतले आहे. सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे छान. लगेच मी
हा घाणा झाल्या मी लगेच देवाला नैवेद्य दाखवून घेणार आहे. का तर दुपारी आता 2 वाजत आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही उपवासासाठी काय काय बनवलं होतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला मैत्रिणींनो. आणि तुमच्या इकडे शेंगदाण्याचे लाडू कसे बनवतात, साबुदाणा खिचडी कसे बनवतात हे पण मला सांगा. मी पहिला देवाऱ्यावरती नैवेद्य दाखवून घेतला. आज सकाळी गुलाबाचं फूल पण खूप छान उमललं होतं, म्हणून गुलाबाचं फूल एकच होतं, तेच ठेवलं देवांना. आज बाहेर काही मंदिरात दर्शनासाठी जाता आलं नाही. अधूनमधून पाऊस पण येत होता त्यामुळं, आणि मुलांचं पण स्कूलमधचं आवरायचं होतं, त्यामुळे इकडे बघा मी साबुदाणा वडे तळत मी बटाट्याची आमटी करून घेतली. या आमटीमध्ये फक्त मी हिरवी मिरची, बटाटा आणि तेल टाकून त्यामध्ये हिरवी मिरची, बटाटा आणि कोमट पाणी ओतून दिलेलं आहे. आता ह्या पाण्याला थोडं उकळी आली की आपण कुट्टा टाकून घ्यायचं शेंगदाण्याचा. साईडला मी भगर पण शिजायला ठेवली होती. हे बघा, पोरींना मी बोलवून घेतलं होतं. हा ड्रेस मीच शिवलेला आहे. हा ड्रेस साडी रेडीमेड आणली होती संचिताला. कसा शिवला आहे ते पण मला सांगा मैत्रिणींनो. माझ्यासोबत स्कूलच्या गप्पा शेअर करत होत्या. मल्हारला सुट्टीच होती स्कूलला, त्याचा कालच झाला होता कार्यक्रम. वडे, लाडू सर्व बनवून झालं होतं. सगळे आम्ही फराळ करायला बसलो होतो दुपारी. फराळ झाला की लगेच मी ओटा वगैरे आवरून घेतला, आणि असा गेला आजचा दिवस मैत्रिणींनो. बाय.